पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ईश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ज्ञानेन तु तदज्ञानम् येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमाळन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। ज्ञानेन तु तदज्ञानं येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्। ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील 16व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। ह्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात। काल हा श्लोक त्याचा अन्वय आपण पाहिलेला आहे, पुन्हा एकदा नव्यानं पाहूयात। तू येषाम तद आत्मनः अज्ञानं ज्ञानेन नाशितं तेषां ज्ञानम आदित्यवत तत्परम प्रकाशयती। त्याचा अर्थ काय होतो? ज्यांच्या अंतकरणामधील अज्ञान ज्ञानाने नष्ट झालेलं आहे त्यांचं ज्ञान सूर्याप्रमाणे सच्चिदानंद परमात्म स्वरूपाला प्रकाशित करतं। ज्यांचं ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने काय झालेलं आहे? नष्ट झालेलं आहे। आत्मविषयीचं अज्ञान ते आत्म्याच्या ज्ञानाने काय झालेलं आहे? नष्ट झालेलं आहे। हे पहा, ज्याचं अज्ञान असतं ते अज्ञान त्याच्याच ज्ञानाने काय होतं? नष्ट होतं। हा काय सामान्य नियम आहे। आता ह्या वस्तूचा आपल्याला समजा अज्ञान आहे, ही वस्तू नेमकी काय आहे हे ठाऊक नाही, म्हणजे हिच्याबद्दलचं काय आहे आपल्याला? अज्ञान। आता हे जे अज्ञान आपल्या ठिकाणी आहे ते कशाने नष्ट होईल? याच वस्तूच्या ज्ञानाने। आता ह्या वस्तूचं ज्ञान होऊन उपयोग नाही ह्या वस्तूच्या अज्ञान नष्ट करण्याला। ह्या वस्तूचं अज्ञान ह्याच वस्तूच्या ज्ञानाने काय होईल? नष्ट होईल। तसं आत्मस्वरूपाविषयीचं जे अज्ञान आपल्या हृदयात आहे ते कशाने नष्ट होईल? आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने। म्हणून ज्यांचं ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने काय झालेलं आहे? नष्ट झालेलं आहे, त्यांचं ते ज्ञान सूर्याप्रमाणे परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला सूर्याप्रमाणे त्या परमात्म्याला काय करतंय? प्रकाशित करतं। जसं सूर्य आपल्या प्रकाशाने या संपूर्ण त्रिभुवनाला काय जगताला काय करतो? प्रकाशित करतो। अगदी त्याप्रमाणे त्यांचं ते ज्ञान परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करतं। ते अज्ञान जै समूळ तुटे, तै विश्वभ्रांतीचे मसैरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे। ते अज्ञान जै समूळ तुटे। ते अज्ञान जेव्हा समूळ पूर्णपणाने तुटे म्हणजे नष्ट होतं, असं जे अज्ञान ज्यावेळी पूर्णपणे काय होतं? नष्ट होतं। कोणतं अज्ञान? ह्या श्लोकावर भाष्य करण्याच्या पूर्वी श्लोकाच्या वरची जी उभी आपण पाहत आलो, तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गा अवधारी पांडुकुमारा। हे अर्जुना, तो ईश्वर जगताची उत्पत्ती करतो, पालन करतो, नाश करतो, असं जे जगात बोलल्या जातं ते केवळ अज्ञान आहे, हे लक्षात ठेव। अवधारी आपण काल बघून आलो। असं बोलणाराला तर जगामध्ये हा आस्तिक आहे, भाविक आहे, देवाला मानणारा आहे, देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा आहे असं मानलं जातं। की जो म्हणतो हे जग देव निर्माण करतो, देवच याचं पालन करतो,
आणि संहारवेळी या सृष्टीचा संहार देखील देवच करतो असं म्हणणारा तर आपण काय म्हणतो, हा मोठा काय असला पाहिजे, भाविक असला पाहिजे, आता देवाला मानतो. हा, हे जग आपोआप निर्माण झालं असं नाही म्हणत, तो स्वभावता निर्माण झाला असं नाही म्हणत, अणुरेणूंच्या संयोगातून निर्माण झाला असं नाही म्हणत, देवानं निर्माण केलं असं म्हणतो. पुन्हा या जगाची जी स्थिती आहे ती सुद्धा देवामुळेच आहे आणि संहार जो होतो तो देखील देवामुळं असं म्हणणाराला तर आपण काय म्हणतो व्यवहारामध्ये, हा भाविक आहे, मोठा देवाला मानणार आहे. पण अत्यंत उच्च भूमिकेतून जर पाहिलं तर ज्ञानोबाराय म्हणतात ते अज्ञान गा अवधारी पांडुकुमारा. हे अर्जुना, हे असं बोलणं, अशी मान्यता असणं, हे काय आहे, अज्ञान आहे. कारण भगवंताचं जे तात्विक स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी ही उत्पत्ती स्थिती लय हे कोणतंही कर्म घडत नाही. तो परमात्मा अक्रियच आहे. त्या परमात्मा कसा आहे, त्याच्या ठिकाणी अकर्तृत्वच आहे. पण ते अकर्तृत्व कधी कळेल, अज्ञान पूर्णपणे नष्ट झाल्यानंतर कळेल. कारण हे असं म्हणणं सुद्धा काय आहे, अज्ञानाच आहे. तो सृजीपाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गा अवधारी पांडुकुमारा. असं ते अज्ञान जे समूळ तुटे, जेव्हा ते अज्ञान पूर्णपणाने काय होतं, नष्ट होतं, ते विश्वभ्रांतीचे मसैरे फिटे. त्यावेळी भ्रांतिरूप ही काय होते, काजळी दूर होते. कोणती भ्रांती, विश्वभ्रांती, द्वैत सत्यत्वाची भ्रांती. हे जगत दिसतंय ते सत्य आहे, ही जी भ्रांती आहे, हा भ्रम आहे. या जगताला सत्य मानणं नाही, हे जगत आहे हे मानणं, हीच भ्रांती आहे. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी परमार्थतः काहीच नाही आहे आणि तिथं हे आहे असं मानणं, त्यातही पुन्हा हे सत्य मानणं, ही काय आहे, भ्रांतीच आहे. ते अज्ञान जे समूळ तुटे, तै विश्वभ्रांतीचे मसैरे फिटे. त्या समयी ही भ्रांती रूप काजळी काय होते, झडून जाते, दूर होते. मग असं झाल्यानंतर, ते अज्ञान पूर्णपणाने नष्ट झाल्यानंतर, द्वैत सत्यत्वाच्या भ्रमाची जी काजळी ती दूर झाल्यानंतर, मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे अकर्तृत्व प्रगटे. मग माझे ईश्वराचं अकर्तृत्व काय होतं, प्रकट होतं. म्हणजे त्याला अनुभवाला येतं. मी जो ईश्वर आहे त्या ईश्वराच्या ठिकाणी कोणतंही कर्तृत्व नाही आहे, कोणतंही कर्म नाही आहे, याचा अनुभव त्याला येतो. त्याला लक्षात येतो की देवाच्या वास्तव स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कर्तृत्व नाही. पण हे कधी लक्षात येतं, ते अज्ञान जे समूळ तुटे, ते विश्वभ्रांतीचे मसैरे फिटे. हे पहा, प्रकाशावर काजळीचं काय येत असतं, आवरण येतं. जसं पूर्वी कंदील, दिवा, त्याला काचेचं बाहेरून वेष्टन असायचं, त्याच्यावर काय यायची, काजळी यायची. आणि रोज रोज आपल्याला ती काजळी काय करावी लागायची, दूर करावी लागायची. त्या प्रकाशावर काजळीचं काय येतं, आवरण पडतं. अगदी त्याचप्रमाणे यथार्थ ज्ञानावर ही भ्रांती काय करत असते, पांघरून घालत असते. सर्वजण तर आत्मस्वरूपच आहेत की नाही, प्रत्येकाचं स्वरूप काय आहे, परमात्म स्वरूपच प्रत्येक जण आहे. पण स्वतः संबंधीची जाणीव, मी परमात्म स्वरूप आहे, मी वासुदेव तत्वता, अहम ब्रह्मास्मी, अशी आहे का, नाही. मी देह आहे, हे देह संबंधी माझे आहेत. अहम ममतेची या लवड सवडी है ना, लगबग झालेली कशाची, अहंतेची आणि ममतेची. देहाला अहम म्हणायचं आणि देह संबंधींना मम म्हणायचं. ज्ञानोबा म्हणतात, अहम ममतेची या लवड सवडी, माते नपवतीची बापुडी, आणि जन्म मरणाच्या दुथडी, डहोळी ते ठेली. पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. सगळेच आपण परमात्म स्वरूप आहोत, पण आपल्याला आपल्या वास्तव स्वरूपाची जाणीव नाही. जशी प्रकाशावर काजळी येते त्याप्रमाणे आपल्या यथार्थ ज्ञानावर भ्रांतीनं काय केलं, पांघरून घातलेलं आहे. आता जो ज्ञानी आहे, ज्याने आपल्या स्वरूपाला यथार्थ ओळखलेलं आहे, त्याला जगात सर्वत्र परमात्मा दिसतो. जे दृष्टी दिसे ते हरिरूप. प्रत्येक ठिकाणी त्याला परमात्म्याचंच काय होतं, दर्शन होतं. कारण तो ज्ञानी आहे, त्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख झालेली आहे. त्याला परमात्म्याशिवाय दुसरी कशाचीच प्रतीती येत नाही, कारण दुसरं काही नाहीच आहे. निह नानास्ति किंचन, एकमेवाद्वितीय ब्रह्म नेह नानास्ति किंचन.
तो परमात्मा एकमेव अद्वितीय असा आहे, त्याच्याशिवाय नाना दुसरं त्याच्याहून भिन्न असं या जगात काहीच नाही आहे. पण याची प्रतीती त्या ज्ञानी पुरुषाला येत असते. त्याचा असा हा साक्षात अपरोक्ष असा दृढ असा अपरोक्ष काय असतो, अनुभव असतो. परमात्म्याहून वेगळं असं जगत, त्या जगताचं दर्शन त्याला होतच नाही. जे काही दिसतं ते काय दिसतं, परमात्म स्वरूपच त्याला दिसतं. आणि त्यानं त्या परमात्म्याचं अकर्तृत्व काय केलेलं असतं, जाणलेलं असतं. हे पहा, तेची कल्पना सांडोणी पाही, तरी मी भूती भूते माझ्या ठाई, स्वप्नी ही परी नाही कल्पावया जोगे. माझ्या ठिकाणी भूत नाही, भूताच्या ठिकाणी मी नाही. जे काय आहे तो मीच मी आहे. पण जे प्रतीतेला येतं ते कशामुळे येतं, कल्पनेमुळं येतं, अज्ञानामुळं येतं, ह्या भ्रांतीमुळं येतं. पण ही भ्रांती ज्यावेळेस काय होते, मसैरे फिटे, भ्रमाची काजळी, भ्रांतीचे मसैरे, भ्रमाची काजळी काय होते, दूर होते. कोणत्या भ्रमाची, विश्वभ्रमाची. म्हणजे हे विश्व काय आहे, भ्रम आहे. हे समस्त विश्व जे आपल्याला प्रतीतीला येतंय तो आपला काय आहे, भ्रम आहे. आता भ्रमात भासणारे पदार्थ वस्तुतः त्या ठिकाणी असतात का, नसतात. पण काय होतात, भासतात. रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर, त्या रज्जूच्या ठिकाणी, दोरीच्या ठिकाणी साप असतो का, ज्यावेळेस आपण तिथं गेलेलो नसतो त्याच्या अगोदर होता का, नाही. बरं तिथून निघून गेलो किंवा उजेड करून पाहिलं, दोरी दिसली, त्यावेळेस आहे का, नाही. बरं ज्यावेळेस दिसतोय त्यावेळेस तरी आहे का, तो नाही आहे. पण काय झालाय, भ्रम झालाय. तसंच ह्या जगताचा भ्रम आपल्याला परमात्मा स्वरूपावर झालेला आहे. आणि हा भ्रम म्हणजे काजळी आहे म्हटले. आणि हीच काजळी त्या प्रकाशाला, त्या ज्ञानरूप आपण आहोत त्याला काय करते, आवरण करत असते. ते अज्ञान जैसमुळ तुटे, तै विश्व भ्रांतीचे मसैरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. त्यावेळेस मी जो ईश्वर आहे त्याचं अकर्तृत्व काय होतं, प्रकट होत असतं. त्यावेळेस लक्षात येतं की ईश्वराच्या ठिकाणी कोणतंही कर्तृत्व नाही, कोणतंही कर्म नाही, कोणत्याही प्रकारचं द्वैतच नाही आहे. येथ ईश्वर एक अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आदीची आहे. एथ ईश्वर एक अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता. याप्रमाणे ईश्वर जसा अकर्ता आहे तसाच मीही अकर्ता आहे असं जर चित्ताला पटलं, ऐसे मानले जरी चित्ता. येथ ईश्वर एक अकर्ता. आता ईश्वर अकर्ता आहे हे जर मनाला काय झालं, पटलं. काय पटलं, ईश्वराच्या ठिकाणी कोणतंही कर्तृत्व नाही, अकर्तृत्व त्या ईश्वराच्या ठिकाणी आहे, ईश्वर अकर्ता आहे, हे जर काय झालं, ऐसे मानले जरी चित्ता, ऐसे चित्ता जरी मानले असं जर मनाला काय झालं, पटलं, तर मग तरी तोची मी हे स्वभावता आधीचे आहे. तर मग ईश्वर आणि जीवाचा अभेद हा तर पूर्वीपासून स्वभावता आहेच आहे. त्यामुळं ईश्वर अकर्ता आहे हे एकदा मनाला पटलं की मग माझ्याही ठिकाणी कोणत्याही कर्तृत्वाचा अभावच अभाव आहे, कोणतंही कर्तृत्व नाही, हे पटायला काही वेळच लागणार नाही. कारण तो ईश्वर आणि मी अनादी काळापासून स्वभावतः काय आहेत, एकच आहोत. लक्षात आलं का? अगोदर त्या ईश्वराचं अकर्तृत्व पटलं पाहिजे. त्या ईश्वराचं अकर्तृत्व आपल्याला पटलं, मनापासून आपण जर मानलं, तर मग ईश्वर जीवाचा हा अभेद तर पूर्वीपासून काय आहे, स्वभावताच आहे. स्वभावताच दोघं काय आहेत, एक आहेत. अज्ञानानं जीवानं त्या ईश्वराहून स्वतःला काय मानलेलं आहे, भिन्न मानलेला आहे. नाहीतर तो पूर्वीचाच काय आहे, तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. तो जीव त्या परमात्मा स्वरूपाहून कधीही केव्हाही निराळा नाहीच आहे. पण अज्ञानामुळं तो स्वतःला काय करतोय, वेगळा मानतोय. आणि मी माझी ऐसे नाही अज्ञानाचं सांगितलेलं आहे ना, आपला आपण पाया विसर्जो धनंजया, तेची रूप या अज्ञानाशी. आपलाच आपल्याला आत्मस्वरूपानं काय झालेलं आहे, विसर पडलेला आहे. त्यालाच तर काय म्हटलेलं आहे, अज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे परमात्म स्वरूप असून सुद्धा, परमात्म्याशी एक रूप असून सुद्धा, म्हणजे परमात्म रूपच असून सुद्धा हा स्वतःला काय मानतोय,
वेगळा मानतोय. पण ज्यावेळेस त्याला ज्ञान होतं, आपल्याला आत्मस्वरूपानं तो जाणतो आणि ईश्वराच्या ठिकाणचा अकर्तृत्व भाव त्याला मनोमन पटतो, तर मग तरी तोची मी, तोच परमात्मा मी, हे स्वभावता आधीचे आहे, हे अगोदरपासूनच आहे. त्यामुळे ज्ञानाला अकर्ता असलेला जो ईश्वर तोच मी आहे असा अभेद साक्षात्कार होत असतो. तुकोबाराय म्हणतात की नाही, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म मूर्खनेने वर्म संत चरण. तुकोबाराय म्हणतात हा प्रत्येक जीव जो आहे ना तो परब्रह्म स्वरूपच आहे, पण स्वतःला मी परब्रह्म स्वरूप आहे असं जाणत नाही. मूर्ख नेणे वर्म संत चरण. मग हे जाणण्याचं वर्म काय, तर संत चरणांचा आश्रय, संतांचं सानिध्य, संतांची संगती, हे आपल्याला आपण परमात्मा स्वरूप आहोत हे जाणण्याचं काय आहे, वर्म आहे. पण मूर्ख माणूस ते जाणत नाही. आपण परमात्मा स्वरूप आहोत, प्रत्येक जीव परमात्मा स्वरूप आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. ज्या देवाचा शोध घ्यायला हा निघालाय हा स्वतः तो परमात्मा आहे, पण मी परमात्मा स्वरूप आहे हे तो जाणत नाही. आणि हे जाणण्याचं वर्म संत चरण, ते देखील तो जाणत नाही. एत ईश्वर एक अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आधीचे आहे. आता ईश्वर अकर्ता आहे हे जर मनाला पटलं तर ईश्वर जीवाचा भेद हा तर पूर्वीपासून स्वभावता सिद्ध आहेच आहे. त्यामुळं ज्ञानाला अकर्ता असलेला जो ईश्वर तो मीच आहे, तोची मी हे स्वभावता आधीचे आहे, तोच मी आहे असा काय होतो, अभेद साक्षात्कार होत असतो. हे पहा, देहा अहंकार धारण केल्यामुळंच जीवदशा काय झाली असते, प्राप्त झालेली असते. पण आत्मा अनात्म विवेक प्रकट झाल्यानंतर देहा अहंकार गेला की मी आत्मा आहे याचा त्याला काय येतो, अनुभव येतो. तुकोबाराय म्हणतात अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. झाला म्हणजे नव्हता मग झाला असं नाही, तो होताच, पण त्याने काय केलं, जाणलं. जाणत का नव्हता, अहंकारामुळं, देहाला मी मानल्यामुळं. ज्यावेळेस त्याची देहहंता नष्ट झाली त्यावेळेस तोच परमात्मा रूप आहे असं त्याने काय केलं, स्वतःला जाणलं. त्यामुळं परमात्मा जर अकर्ता आहे तर मीही अकर्ताच आहे असा बोध काय होतो, त्याला निश्चयानं होत असतो. एथ ईश्वर एक अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. ऐसेनी विवेके उदो चित्ती, तयासी भेद कैसा त्रिजगती, देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त. ऐसेनी विवेके उदो चित्ती, अशा ज्ञानाने ज्याच्या चित्तात उदय केलेला आहे, किंवा अशा रीतीनं ज्याच्या चित्तात विवेकाचा काय झालेला आहे, उदय झालेला आहे. असा उदय बरं का, अशा रीतीनं त्याच्या चित्तात काय झालेला आहे, विवेक प्रकट झालेला आहे. तयासी भेद कैसा त्रिजगती, तयासी त्रिजगती भेद कैसा, त्याला त्रैलोक्यात भेद कसा दिसेल, या त्रैलोक्यामध्ये त्याला भेद अनुभवाला येणारच नाही. त्याहून दुसरा कोणी वेगळा दिसणारच नाही. कुणाला, अशा विवेकानं ज्याच्या चित्तात उदय केलेला आहे, म्हणजे असा विवेक ज्याच्या चित्तात उदित झालेला आहे. ऐसेनी विवेकी उदो चित्ती, तयासी भेद कैसा त्रिजगती, देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त. आपुलिया प्रतिती, आपल्या अनुभवाने हे जगची मुक्त, सारे जगच मुक्त आहे असं तो पाहतो. हे पहा, तो स्वतः मुक्त झाला ना तर मग त्याला आता कोणी बद्ध दिसणारच नाही. मुक्त झाला म्हणजे काय झालं, तर आत्मस्वरूपाची जाणीव झाली. मी कोण आहे हे त्यानं ओळखलं. आपल्या स्वतःला त्याने काय म्हणून ओळखलं, अज्ञान अवस्थेत मी देह आहे अशी जाणीव होती, आणि त्याला ज्ञान झाल्यानंतर मी देह नसून, या देहादिकाशी माझा कुठलाही काडीचा संबंध नसून परमात्म रूप मी आहे असं त्यानं काय केलं, स्वतःला जाणलं. बरं, परमात्मा केवढा, सर्वत्र व्यापक तोच तो, असं त्याने स्वतःला जाणलं. मग त्याला आता आपल्या स्वतःशिवाय जगात दुसऱ्या कशाची प्रतीती येईल का, नाही. मग तो मुक्त झाला म्हणजे त्याच्या दृष्टीनं सगळं जग काय झालं, मुक्त झालं. देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त, ऐसेनी विवेकी उदो चित्ती. हे पहा, आपल्याला भेद प्रतीती येते, भेदाचा अनुभव येतो. आपल्याहून कुणी वेगळं आहे, लोकांहून आपण वेगळे आहोत असा भेदाचा अनुभव आपल्याला जो येतो त्याचं कारण अज्ञान आहे.
आपल्या चित्तात काय आहे? अज्ञान आहे. म्हणून तर मग मी वेगळा, हे वेगळे, सगळ्या भेदाचाच काय येतो आपल्याला अनुभव या जगामध्ये येत असतो. हे पहा, आपण झोपतो आणि झोपेमध्ये आपल्याला काय पडतं? स्वप्न पडतं. ते स्वप्न पडण्याला कारण कोण आहे? झोपलोच नाही तर स्वप्न कसं पडेल? म्हणतात बा दिवा स्वप्न दिवसा स्वप्न पाहतात म्हणजे कल्पनेत रंगून जाणं, त्याला दिवा स्वप्न म्हणतात. ती गोष्ट सोडून द्या. पण जे खरं स्वप्न आपल्याला पडतं ते झोपेतच पडतं की नाही? मग ते स्वप्नाशी कारण निद्रा. स्वप्नाला कारण कोण आहे? निद्रा. आपल्याला झोप आली की त्या झोपेमध्ये स्वप्न पडतं. मग स्वप्नाला कारण काय आहे? निद्रा आहे. आता आपल्याला काय समजलं? अहंकारामुळं देह समजलं. ते देखील कशामुळं समजलं? या अज्ञान निद्रेमध्ये निद्रिस्त झाल्यामुळं आपल्याला काय समजलं? देह समजलं. हे पण जगत हा जगतरूपी भ्रम किंवा जगत स्वप्न आपल्याला पडलं. त्या अज्ञानरूपी निद्रेत गेल्यामुळं हे जगतरूपी स्वप्न, त्या स्वप्नाची काय आली? प्रतीती आपल्याला आली. ते अज्ञान एक रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरुणी की जे पुढे देहोहम ऐसे. आता जीवदशा म्हणजे तरी काय? तर मी देह आहे असं मानणं, याला काय म्हणायचं? जीवदशा. आता त्या जीवदशेबरोबरच मी देह आहे हे एकदा आपण मानलं की मग जगाची कल्पना काय होते? उठते. मग स्वतःला हे देह मानलं, मी देह हेच माझं काय आहे? स्वरूप हे मानलं की मग हे जगत सुद्धा काय करावं लागतं? मानावं लागतं. पण तिथपासून सुरुवात होतं. आणि एकदा का जीवदशेचा निराश झाला, मी देह नाही हे काय एकदा पटलं की मग या जगत कल्पनेचा सुद्धा काय होऊन जातो? आपोआपच निराश होत असतो. अहंकार गेला की भेद प्रतीती देखील गेली. जसं जागं झालं की स्वप्न काय झालं? संपलं. एथ भेद तरी की देखावा, तरी अहंभाव उरला व्हावा, तो आधीची नाही आघवा, आता विषम काही. इथं येईल पुढं, तरी इथंच येईल पुढं 95. एथ भेद तरी की देखावा, देहादिकात अहंकार उरला असेल तरच जगात भेद दिसेल. जगात भेद कधी दिसेल? देहाहंकार असेल तर. थोडा बहुत का होईना देहाहंकार उरलेला असेल तर जगतामध्ये भेदाची काय होईल? प्रतीती होईल. आता ह्या महात्म्याचा तो देहाहंकार तो आधीची नाही, तो देहाहंकार अगोदरच पूर्ण नष्ट झालेला आहे. तर मग तो आधीची नाही हा आघवा, आता विषम काही. मग त्याला भेद कसा राहील? त्याला विषम, त्याच्याहून भिन्न कोणी असं दिसेल कसं? असं म्हटले. देखे विवेकी उदो चित्ती, तयासी भेद कैसा त्रिजगती. ज्याच्या चित्तामध्ये या विवेकाचा काय झालेला आहे? उदय झालेला आहे, त्याला या त्रैलोक्यामध्ये भेद कसा दिसेल? त्याला भेद दिसणारच नाही. हे पहा, जो आंधळा असतो, या चर्मचक्षुने जो आंधळा असतो, त्याच्या दृष्टीनं सगळं जगच काय असतं? आंधळं असतं. आंधळ्याशी जन अवघेची आंधळे. कारण आपणाशी डोळे दृष्टी नाही, आपल्याला डोळे नाही, दृष्टी नाही, म्हणून त्याला सगळं जग कसं दिसतं? आंधळच दिसत असतं. अगदी त्या दुर्योधनाला विचारलं नव्हतं का कोणीतरी? सज्जन माणूस शोधून आण. सगळीकडं फिरला ना आला कंटाळून, म्हटलं एकही सज्जन नाही आहे. आणि तेच धर्मराजाला सांगितलं एखादा दुर्जन शोधून आण. सगळीकडे फिरलं, त्याला कोणी दुर्जन दिसलं नाही. जशी दृष्टी तशी सृष्टी. त्या दुर्योधन दुर्जन असल्यामुळं त्याला सगळे चोर, भामटे, दुर्जन, दुष्ट असेच दिसले. तो म्हटला चांगला माणूसच नाही कोणी. आणि धर्मराज त्यांना ते सज्जन असल्यामुळं, कुठेही दोषदर्शन ते करत नसल्यामुळं त्यांना कोणी दुर्जनच या जगामध्ये आढळला नाही. आमचे श्री गुरु स्वामीजी महाराज सांगत असतात, ते म्हणतात अजून कोणी चुकीचा माणूस मला भेटलाच नाही. आता भेटेल कशी? त्यांची दृष्टी सगळीकडे सर्वत्र ब्रह्मदृष्टी असल्यामुळं ते म्हणतात मला अजून वाईट माणूसच भेटला नाही, असं बराच वेळेस म्हणत असतात ते. आणि त्यातून एक बोध देत असतात. ते म्हणतात आपल्याला चांगले लोक भेटावे अशी इच्छा करत राहावी, म्हणजे चांगलेच भेटतात. मला अजूनही एकही वाईट माणूस भेटला नाही. आता त्यांची ती काय आहे? दृष्टी आहे. सगळीकडे समान, सगळीकडे परब्रह्म स्वरूप हे पाहण्याची दृष्टी असल्यामुळं, ते उपाधी पाहतच नसल्यामुळं, त्या उपाधीतील चैतन्याकडे त्यांची दृष्टी असल्यामुळं, शुनीचैव श्वपाकेच पंडिता सगळीकडे समदर्शन त्यांचं होत असल्यामुळं, देखे आपली प्रतीती जगची मुक्त, ते मुक्त असल्यामुळं त्यांना कोणी बद्धच दिसत नाही. आपल्याला ज्या अर्थी दोष दर्शन होतं त्याचा अर्थ आपल्यामध्येच काय आहे?
कासया गुणदोष पाहू अनेकांचे, मज काय त्यांचे गुन्हे असे. तुकोबराय म्हणतात, मी लोकांमध्ये हा दोषी आहे, हा चांगला आहे, हा बरा आहे असं कशाला बघू, कारण माझ्यातच काय गुन्हे आहे का, त्याची काही कमतरता आहे काय, माझ्यातच सगळे दोष भरलेले आहेत. तो जो मुक्त आहे त्या मुक्ताला हे सगळं जग मुक्त अशीच काय येते, प्रतीती येते. हे पहा, भगवान भाष्यकार शंकराचार्यांचं एक वचन आहे, आदौ ब्रह्माहमस्मी इत्यानुभव उदिते खल्विदम ब्रह्म पश्चात. अगोदर त्या साधकाला मी परब्रह्म स्वरूप आहे असा अनुभव येतो, आणि त्याच्या उत्तर क्षणीच तत्क्षणीच हे सगळं जग ब्रह्म आहे असा त्याला काय येतो, अनुभव येतो. नाहीतर मग मी ब्रह्म आहे असा अनुभव आला आणि बाकीची बद्ध आहेत असं दिसलं तर त्याची मुक्तता खरी नाही आहे. इथं ज्या 2 महान ग्रंथांची रचना झाली असं आपण ऐकत आलो जुन्या जाणत्या लोकांकडून. ज्ञानेश्वरी तर सर्वदूर प्रसिद्धच आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, पण अमृतानुभव हा देखील अतिशय उच्च तत्त्वज्ञानाचा महान ग्रंथ आहे. तर आम्ही मोठ्या लोकांकडून असं ऐकलं होतं, ते म्हणायचे अमृतानुभव म्हणजे नेमकं काय, तर जो मुक्त झालेला आहे, अनंत जन्म साधना करून श्रीगुरूंची सेवा करून ज्याला बोध प्राप्त झालेला आहे, जो जीवन मुक्त झालेला आहे, त्याने तो अमृत अनुभव वाचून बघावा आपली मुक्तता खरी आहे की खोटी आहे. लक्षात आलं का, तो त्याच्यासाठी आहे. जर आपला अनुभव त्या ज्ञानोबरायांच्या अनुभवाशी जुळला तर समजायचं आपण खरोखर मुक्त आहोत, आणि थोडं बहुत जर भेद असेल तर समजायचं आपली मुक्ती काय आहे, खोटी आहे. आता त्या अमृतानुभवामध्ये ज्ञानोबरायांनी जे वर्णन केलेलं आहे, या विश्वाकडं पाहण्याची त्यांची जी दृष्टी आहे, त्यांना कुठं भेद प्रतीतीलाच येत नाही. सर्वत्र काय आहे, परब्रह्मच परब्रह्म आहे असा त्यांचा काय आहे, अनुभव आहे. म्हणजे अमृत स्वरूप असलेल्या त्या परब्रह्माचा त्यांना काय आहे, अनुभव आहे. म्हणून तर सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर लगेच त्यांना काय केली होती, आज्ञा दिली होती की आता ज्ञानेश्वरी तुम्ही सांगितली म्हणजे गीतेचं काय केलं, भाष्य केलं. गीतेमध्ये भगवंतानं काय सांगितलं, त्या भगवंताचं मनोगत तू दावीत आहासी मूर्त, ते देवाचे मनोगत तू दावीत आहासी मूर्त. हे ज्ञानोबा, त्या देवाला नेमकं काय सांगायचं हे तू आम्हाला स्पष्ट करून सांगतोस, हे ठीक आहे, पण देवानं जे सांगितलं ते तू सांगितलेलं आहे. आता तुझा नेमका काय अनुभव आहे, आता अनुभव करावा अमृताचा, अमृत स्वरूप त्या परमात्म्याचा तुम्ही साक्षात अनुभव घेतला, तो आम्हाला सांगा. मला काय सांगायचं आहे, हे जे देखे आपल्या प्रतिती जगाची मुक्त, हे जे या ओवीतली अर्धा भाग आहे ना, तो आपल्या अनुभवाने सारे जगच मुक्त आहे असं पाहतो. जो खरा मुक्त झालेला आहे त्याला हे जग बद्ध दिसणारच नाही, त्याच्या दृष्टीनं अज्ञानच नाही, त्याच्या दृष्टीनं द्वैत नाही, विश्वभ्रम नाहीच नाही आहे. म्हणून त्याला सर्वत्र भगवत स्वरूपाचीच काय येणार आहे, प्रतीती. आपुल्या प्रतिती जगची मुक्त, देखी आपुल्या प्रतिती जगची मुक्त. पण हे कधी, ऐसेनी विवेके उदो चित्ती तयासी भेद कैसा त्रिजगती, देखी आपुल्या प्रतिती जगची मुक्त. जननो हे अवघा जनार्दन, हे जन नाही तर संपूर्ण काय आहे, जनार्दनच आहे. जैसे उदाहरण दिलं, कसं काय बुवा, देखे आपल्या प्रतिती जगची मुक्त, आपल्या अनुभवानं तो सगळं जगच मुक्त आहे असं पाहतो. हे कसं उदाहरण दिलं त्यांनी, जैशी पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी, की एरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही. जैशी ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या राऊळी राजवाड्यात उदया येताची सूर्य दिवाळी, सूर्य उदया येताची दिवाळी, सूर्य उदयाला येताच आकाशामध्ये त्या प्रकाशाची काय होते, दिवाळी होते. की एरी ही दिशा तिची काळी काळीमा नाही, आणि त्याच वेळी इतर दिशातीलही काळोख काय होतो, संपूर्ण नष्ट होतो. सूर्य उगवतो कुठं, पूर्व दिशेला. पूर्व दिशेच्या राऊळी, पूर्व दिशेच्या राजवाड्यामध्ये, पूर्व दिशा जणू काही एक राजवाडा, आणि त्या पूर्व दिशेच्या राजवाड्यामध्ये सूर्य उगवताच ज्याप्रमाणे प्रकाशाचा दिवाळी सण सुरू होतो. दिवाळी हा सण प्रकाशाचा सण म्हणून काय आहे, प्रसिद्ध आहे. आपण दिवे लावतो, लक्षात आलं का, सगळीकडे प्रकाशाची काय केली जाते, पूजा केली जाते. ते प्रतीक असतात. आपली जी सगळी सण उत्सव जी आहेत ती आपल्याला काही ना काही बोध करून देणारी आहेत. त्या दिवाळीचा जो सण आहे तो प्रकाशाची पूजा
करणारा तो सण आहे, त्याच्यातून बोध घ्यायचा आहे. लक्षात आलं का? अंधाराकडून आपल्याला कुठं जायचं आहे? प्रकाशाकडे जायचं आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे आपल्याला जायचं आहे. मृत्योर्मा अमृतम गमय, या मृत्यूकडून आपल्याला कुठं जायचं आहे? असतो मा सद्गमय. लक्षात आलं? असत्याकडून कुठं जायचं आहे? सत्याकडे जायचं आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे आपल्याला जायचं आहे. म्हणून प्रकाशाची पूजा करणारा तो सण आहे. नाहीतरी आपला जो भारतवर्ष आहे त्याला भारत हे जे नाव आहे त्याचीच व्युत्पत्ती अशी आहे की भा शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. भा म्हणजे प्रकाश, ज्ञान. आणि रत म्हणजे ज्या देशातील लोक नेहमी ज्ञानामध्ये रत आहेत, ज्ञान उपासना करण्यामध्ये जे काय आहेत रत आहेत, त्या देशाला काय म्हणतात? भारत असं म्हणतात. मग आपला ज्ञान देश आहेच आहे. ज्ञानाच्या बाबतीमध्ये समृद्ध. कृण्वंतो विश्वम आर्यम अशी आपल्या ऋषींनी घोषणा केलेली आहे. या संपूर्ण विश्वाला आम्ही आर्यावर्त बनवू, आर्य बनवू. आर्य बनवू म्हणजे काय? तर आर्य हा गुणवाचक शब्द आहे, वंशवाचक नाही. आर्य म्हणजे श्रेष्ठ. आर्य शब्दाचा अर्थ गुणवाचक मी बोलून गेलो. सीतामाता अनेक वेळेस रामायणामध्ये रामप्रभूंना आर्यपुत्र या नावाने संबोधित करतात. लक्षात आलं का? अनार्यजुष्टम स्वर्गीय कीर्तिकरम अर्जुन. अर्जुन ज्यावेळेस युद्धातून पळू जाऊ पाहत होता त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, हे तुझं वागणं आर्यांना शोभणारं नाही. अनार्यजुष्टम म्हणजे जे आर्य नाहीत, जे श्रेष्ठ नाहीत, हीन कनिष्ठ लोक आहेत, त्यांच्या पद्धतीचं तुझं हे काय आहे? वागणं आहे. मी बोलून गेलो ऋषींचं वचन, कृण्वंतो विश्वम आर्यम. आम्ही या सर्व विश्वाला आर्य बनवू. आर्य बनवू म्हणजे यातील एका एका माणसाला आम्ही धरून त्याला श्रेष्ठ बनवू. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे, तुकोबाराय म्हणतात. गाढवासारख्या असणाऱ्या माणसांना आम्ही घोड्यासारखं उपयुक्त बनवू. मग ही घोषणा कुठं केल्या गेली? भारतात. लक्षात आलं का? आपण ज्ञानाच्या बाबतीमध्ये विश्वगुरू आहोत. सगळं जग इथं येऊन काय घेऊन गेलेलं आहे? ज्ञान घेऊन गेलेलं आहे. अनंत ज्या ज्ञान शाखा आहेत त्यातील थोडं बहुत ज्ञान घेऊन त्याच्यावर संशोधन करून ती लोक मोठी झाली. लक्षात आलं का? एवढं ज्ञान कुठं आहे? भारतात. म्हणजे याच देशातील लोक सतत कशात रत आहेत? ज्ञान उपासनेमध्ये रत आहेत. म्हणून तर याला काय म्हणतात? भारत असं म्हणतात. मला काय सांगायचं, दिवाळी जो सण आहे तो प्रकाशाचा आहे. त्यातून आपल्या चित्तावर वारंवार हा बोध केला जातो की आपण ज्ञानाचे प्रकाशाचे उपासक आहोत. आला विषय तर सांगतो. आता हे वाढदिवस वगैरे साजरी करणारी मंडळी आहेत, करावा का न करावा हा वेगळा विषय आहे. करायचा असला तर हरकत नाही, पण आपल्या पद्धतीनं करावा. त्या दिवशी देवदर्शन करावं, संतांचं दर्शन करावं. लक्षात आलं का? काही दान धर्म इत्यादी क्रिया कराव्यात, सेवा करावी. ते सोडून आपण काय करतो? त्यांचं आक्रमण करतो. ती मेणबत्ती पेटवतो मग विझवून टाकतो. लक्षात आलं? उलट काय केलं पाहिजे? दिवा पेटवला पाहिजे. विझवण्याची आपली संस्कृती नाही आहे. ते कापण्याची सुद्धा आपली संस्कृती नाही आहे. लक्षात आलं का? त्या अन्नाला काय कापायचं का? हा, अन्नदान करा, हरकत नाही. त्या दिवशी देवदर्शन करा. विषय मला एवढाच सांगायचा आहे. ते फुंकर मारून काय केले जाते? ती मेणबत्ती विझवली जाते. मेणबत्ती दिवा वगैरे लावला पाहिजे. आपण प्रकाशाचे काय आहोत? उपासक आहोत. असो, इथं दिवाळी शब्द आला म्हणून दिवाळी बऱ्याच प्रकारची ज्ञानोबरायांनी सांगितलं. आम्ही 4 ओव्या लिहून ठेवले की नाही तिथं. भगवंत देखील सांगतो की नाही, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. दिवाळी जैसी पूर्व दिशेच्या रावळी, उदया येताची सूर्य दिवाळी, की एरी ही दिशा तीची काळी, काळी मा नाही. तो सूर्य पूर्व दिशेच्या रावळात उगवतो, पण तो उगवताच प्रकाशाचा दिवाळ सण काय होतो? सुरू होतो. उदया येताची, तो उदयाला आल्याबरोबर प्रकाश होतो. लक्षात. उलट पक्षी तो उदयाला येण्यापूर्वीच थोडा थोडा प्रकाश व्हायला सुरुवात झालेली असते. उदया येताची सूर्य दिवाळी. बरं, तो पूर्व दिशेला उगवतो म्हणजे केवळ पूर्व दिशेलाच प्रकाश असतो असं नाही, की एरी ही दिशा तीची काळी, काळी मा नाही. त्याच काळात, त्याच वेळेत, ज्या वेळेला तो पूर्व दिशेला उगवतो आणि आकाशात प्रकाशाची दिवाळी सुरू होते, त्याच वेळेला दश दिशेमध्ये काय होतो?
प्रकाशच प्रकाश होतो की एरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही, आणि त्याच वेळी इतर दिशांमधील काळोख देखील काय होतो, नाहीसा होतो. हे उदाहरण कशाकरता दिलं? अगदी त्याच पद्धतीनं ज्याच्या अंतःकरणामध्ये असा हा विवेक, हे ज्ञान उदित झालेला आहे, त्याच्यासाठी या त्रैलोक्यात भेदच शिल्लक राहत नाही, आणि तो आपल्या अनुभवानं हे सगळं जगच काय आहे, मुक्त आहे असं पाहतो. जैशी पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी, की एरी ही दिशा तिची काळी काळीमा नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो, प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओळी सवे वेद झाले, जिथे मानवाला मिले मोक्ष गाथा,